मोहोने कालेगाव येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मोहोने कालेगाव कल्याण सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने मोहोने कालेगाव मधील तळे मार्केट येथे ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी राजेश विष्णू वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमास आयुक्त राजेश विष्णू वाघमारे, जिल्हाध्यक्ष भीमशक्ती ठाणे जिल्हा तसेच जिल्हाध्यक्ष पोलीस मित्र जनसुरक्षा संस्था ठाणे जिल्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवाकर सालियन सर, मागासवर्गीय वसतिगृहाचे दीपक भोई सर, समाजसेवक शुभम घोडके, पप्पू सलमानी, संदीप तारे, सिद्धार्थदादा जाधव, निर्मला गोडबोले, आयुष शिंदे तसेच तळे मार्केटमधील व्यापारी वर्ग, विद्यार्थी, महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले। परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या संस्थापिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. लता सिद्धार्थ जाधव यांनी केले। त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक, महिला मंडळाच्या सदस्यांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला। IB7 न्यूज प्रतिनिधी संतोष निरभवणे, मोहोने कल्याण। सर्वांनी आपली मनाची भावना काय ते जागृत करणं खूप गरजेचं आहे। आपण इतर सणाला ज्या पद्धतीने उत्सव साजरा करतो त्या पद्धतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी हे देखील उत्साह कसे जमते साजरा करणं ही आपली जबाबदारी आहे। भारतीय म्हणून आपली जबाबदारी आहे। त्याच दिवशी भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्तता मिळाली। आपल्या देशाच्या सर्व स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सुखदेव, भगतसिंग असे असंख्य मान्यवर, असंख्य स्वातंत्र्य सेनानी यांच्या खूप मोठ्या त्यागाने आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे आणि हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्व भारतीयांची आहे। आज आपल्याला या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली, जे संविधान दिलं, आज या लोकशाहीचा भक्कम पाया म्हणून संविधान आपला आहे आणि या संविधानाच्या आधारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशी तत्वे या संविधानात मूळ आपली देण्यात आलेली आहे। त्याच्यावरच आज आपला भारत देश हा अतिशय मजबूतपणे या आपल्या जगाचं देखील नेतृत्व करत आहे। जास्त जर काही न बोलते ते असंख्य माध्यमांनी उपस्थित आहे। मी एवढंच सांगेन, जात पात धर्म हे सर्व बाजूला ठेवून आपण एक भारतीय आहोत ही भावना आपल्या सर्वांच्या मनात असली पाहिजे। फक्त स्वातंत्र्य दिनीच नाही तर इतर दिवशी सुद्धा आपण एक भारतीय म्हणूनच या समाजात आपण वावरलं पाहिजे, एक मी अपेक्षा बाळगतो। आणि माझे 2 शब्द मी येथे सांगितलो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। जय भीम, जय हिंद, जय भारत, जय संविधान।